विडंदित पितांबरधारी माझ्या कन्याची प्रतिस्वरूपा म्हणजे श्रीमद भागवत महापुराण। गेले 6 दिवस झाले आपण भागवत कथा श्रवण करत आहात। आजचा आपला हा 7वा दिवस आहे, सप्तम दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे। महान संत सिद्धेश्वर महाराज यांच्या पावन दरबारामध्ये गावातील सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, विशेष तरुण मंडळ सर्वांच्या सहकार्यातून होऊ घातलेला भक्ती महोत्सव, सप्ताह उत्सव समिती मंडळ, कार्यकारी मंडळी असे जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवावी। गावातील सर्व भजनी मंडळासाठी टाळी वाजवा। महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, आरबाडी मंडळ आहे का? एक तारीवाले टाळी वाजवा त्यांच्यासाठी। सर्वांच्या चरणी कोट कोट नमन। माझ्या कथेसाठी उपस्थित माझे आदरणीय सर्वांचे लाडके असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम आमचे राधेश्यामजी बाबा आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा। आमचे परममित्र असणारे आपला विशारद, पूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा गोविंदगिरीजी महाराज यांच्यासोबत जे साथ करतात असे आमचे कार्तिकजी महाराज, जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी। आणि आपल्या भोलेनाथ बाबाच्या संस्थावर जे आहेत आता भोलेनाथ बाबाच्या ठिकाणी असे आमचे पूज्य बाबासाठी जोरदार टाळी वाजवा। त्यांनी सुद्धा कथा श्रवण केली आहे की नाही? आनंदाचे बाबा आहे। तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळी, आता इथं बरेचसे मंडळी बसलेले आहेत, माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने आणि अधिकाराने मोठी मंडळी आहात तुम्ही। माझं जेवढं वय नाही याच्या दुप्पटनं तुमचा परमार्थ आहे, एवढं तुमच्याकडे ज्ञान आहे, म्हणून मी तुमच्या सर्वांचं मन समाधान करू शकेल एवढी माझ्याकडे पात्रता नाही। पण सेवा आली की करावं लागत असते, हे की नाही? मग ते सेवेला पात्र व्हायचे म्हणून मी बसलेलो आहे। गेले 2 वर्ष तुम्ही मला सहन करत आहात आणि आता हे शेवटचं वर्ष, शेवटचा दिवस, आणि आता हे शेवटची घटिका आहे की नाही? बस अजून 1 तास मला सहन करसाल तुम्ही, नंतर भेट होत राहतील, हे की नाही? रामश्याम होत राहील। गोड भगवान परमात्म्याची कथा आहे। श्रीमद भागवत महापुराण असं आहे की ते 2, 3, 7 दिवसात पूर्ण होऊ शकत नाही। जर खरं जर कोणाला जर याच्यातला आनंद जर घ्यायचा असेल तर त्यांनी ग्रंथ घरी आणायचा, दररोज एक अध्याय घ्यायचा, दररोज एक अध्याय, किंवा कोणाला वाचायला सांगायचं, आपण श्रवण करायचं एक अध्याय। संपूर्ण भागवत एवढं गोड आहे, त्याच्यामधला भाव खूप गोड आहे, मार्मिक चिंतन खूप गोड आहे। पूज्य डोंगरेजी महाराज हिंदीमध्ये कथा करायचे, पण ज्यावेळेस पंढरपूरला आले, पंढरपूरला त्यांची कथा झाली मोठी, तर पूज्य डोंगरेजी महाराज 7 दिवस सुद्धा रडतच होते। म्हणले मी एवढं बघितलं, म्हणले पण महाराष्ट्रासारखी भक्ती बघितली नाही। ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये एवढे लोक, तुकोबाच्या सोहळ्यामध्ये एवढे लोक, पंढरपूर मध्ये आले आणि विठोबाच्या दर्शनाला गेले, महाराज ढसा रडले। म्हणजे असं देव बघितलंच नाही मी कधी। आपलं भाग्य आहे की आपण या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलो आहोत, म्हणून हे सगळं आपल्याला अनुभवायला भेटतं। अनेक साधू संत महाराज अनेक प्रांतामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येतात की नाही, त्यांना कुठंच अशी बोट दाखवायला जागा राहत नाही की इथं भक्तीला हे कमी आहे, ते कमी आहे, नाही। आमच्या साधू संतांनी एवढी परिपक्व भक्ती, एवढी परिपक्व परमार्थ हा संप्रदाय आमच्या जवळ दिलाय ना की आम्हाला काहीच करायचं काम नाही, फक्त यायचं काम आहे। परिपक्व अवस्था। जसे या वसानगरीमध्ये आल्याच्या नंतर भारती बाबांनी सगळ्याला परिपक्व केलं। ज्ञानेश्वरी पारायणामध्ये असेल, श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक वाचण्यास सकत असेल, सगळं परिपक्व महाराज। तुमच्या गावचा परिपक्व परमार्थ आहे, आनंद वाटतो।
भगवान परमात्म्याला वृंदावन गोकुळ सोडू वाटत नव्हतं, जाऊ वाटत नव्हतं मथुरेला. पण लीला आहे, पुढे बहुत करणे आहे. या न्यायाप्रमाणे भगवान परमात्मा मथुरेमध्ये आलेत. आई वडिलांना ज्यावेळेस कारागृहाच्या बाहेर काढलं आणि काढल्याच्या नंतर माझे नंद बाबा म्हणतात, काना आता चल ना रे, आता गेलं पाहिजे आपण. माझ्या भगवान परमात्म्याने माझ्या बळराम भायाला समोर घातलं, दादा आता तुम्हीच नंद बाबाला काय बोलायचं ते बोला, आता मी बोलू शकत नाही. काही ठिकाणी माणसाची वाचा खोंटीत होती, बोला वाटतं पण बोलणं येत नाही, हे की नाही येत. प्रेमापोटी भक्तीपोटी बोलणं येत नसते माणसं. भगवान परमात्म्याने नंद बाबाच्या विरुद्ध दिशेने महाराज आपलं मुख फिरवलेलं आहे. आणि माझे दाऊ भैया गेलेत. बाबा आता कान्हा येणार नाही तुमच्या सोबत, कृष्ण येणार नाही, काय येणार नाही? बलराम जर कान्हा जर माझ्या सोबत आला नाही ना, तर यशोदेला काय सांगू? मी तिला बोललो होतो की मी कृष्णाला घेऊन येतो, आणि आज जर कान्हा माझ्या सोबत नाही आला, तिला जर विचारलं तुम्ही आलात, कृष्ण कुठं आहे, मी काय सांगू? बलराम भैयाने सांगितलं, तुम्ही त्यांना ओळखलं नाही का? साक्षात परब्रह्म आहेत कृष्ण. नंद बाबा म्हणतात, बाकीचं मला काही सांगू नका तुम्ही, मला फक्त एवढंच माहिती आहे, तू माझा मुलगा आहे. लेख किती जरी मोठा झाला, कोणता जरी पद भेटला ना मा, बापाच्या पुढे त्या पदाचा गर्व आणायचं नसतं, हे का नाही? बापाच्या समोर आला की मी सामान्य आहे, मी बापाचा लेख आहे, हे माझे पिताश्री, एवढंच झालं पाहिजे, हे का नाही? बोलले माझे बलराम भैया, शेवटी आले नाही महाराज सोबत. ज्यावेळेस नंद बाबा वृंदावनाला वापस आलेत आणि सांगत होते यशोदेला, यशोदा मैया ऐकत होती. बसलेली आहे महाराज, काही बोलत नाही. त्यावेळेस नंद बाबा म्हणतात, का ग मी एवढं बोलतो, तुला ऐकायला येत नाही का? काहीच बोलत नाही. गोपिका होत्या, गोपिका येत होत्या, गोपिकेला ताकीद केलं, म्हणले आता पुन्हा माझ्या घराकडे यायचं नाही, आता मला कोणालाच बोलायचं नाही, म्हणते मला एकांतात राहू द्या आता. अरे म्हातारपणी मला सुख भेटलं होतं, पण ते सुद्धा शेवटपर्यंत माझ्याजवळ राहिलं नाही म्हटले. म्हणून कोणालाच बोलत नाही, फक्त एकच चिंतन, कृष्ण 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 कृष्ण. म्हणून भगवान परमात्मा आहे की नाही, अनेक माणूस, तुम्ही आज वृंदावनला जर गेलात की नाही, कळते माणसाला महाराज काय भक्ती असते. नंद बाबा सुद्धा रडतात, सगळ्या गोपिका आहेत त्या सुद्धा रडतात, गोपाळ सुद्धा रडतात. हे सामान्य भक्ती नाही. देव देव पण विसरले आणि त्यांना गोकुळामधून निघता येत नव्हतं, जाता येत नव्हतं, एवढं प्रेमामध्ये महाराज. म्हणून श्रीमद भागवत महापुराणाचा याच्यामधला जो भाव काढला की नाही तुम्ही, तो भाव तुम्हाला जगण्याला कारणीभूत ठरतो महाराज. कोणतंही काढा, काही वाचा तुम्ही श्रीमद भागवतामध्ये, तुमच्या जीवनाला नवीन दिशा भेटलीच पाहिजे. एवढं सुंदर कथा आहे. असं नाही की हीच कथा ऐकल्याच्या नंतर माणसाला मार्गदर्शन भेटते, कोणतंही ऐका तुम्ही, फक्त मन भरून मनातून वाचा. भगवान परमात्म्याने काल बघितलं आपण, सुंदर भगवान परमात्म्याचा विवाह झालेला आहे. भगवान परमात्म्याचे 16,108 लग्न झालेले आहेत. मुख्य देवाच्या
ज्या राण्या आहेत त्या 8 आहेत आणि 16,100 ह्या भौम्यासुराच्या राक्षस आहेत, त्यांनी कैद केलेले राजकन्या आहेत. भगवान परमात्म्याने त्या भौम्यासुराचा वध केला, चढाई केली त्याच्या नगरावर, त्याचा वध केला. आणि त्या 16,100 राजकन्या ज्यावेळेस सुटकेतून बाहेर आल्या, मग यांना कोण नेणार, यांच्यासोबत कोण विवाह करणार? मग त्यावेळेस भगवान परमात्म्याने सगळ्याला आपलंसं केलं, म्हणून भगवान परमात्म्याचे विवाह झाले 16,108. सुंदर महाराज, देवाचा संसार एवढा सुंदर होता की ह्याचे काही कमी नव्हतं, कशाचेच कमी पडत नव्हते. देव आहेत ते, सगळ्या राण्या अनुकूल आहेत. एका एका राणीला 10 मुलं आहेत. हा 16,108, 56 कोटी यादव. किती? 56 कोटी यादव. संसार एवढा सुंदर आहे, खूप छान. अनेक वेळेस नारळच्या मनामध्ये थोडा भेद येतो, नारळीचा जो भेद आहे तो काढून टाकतात. जी सत्यभामा आहे, सत्यभामेच्या मनामध्ये सुद्धा थोडस अहंकार दाटतो. देवाला अहंकार सहन होत नाही, अहंकार रहित भक्ती लागते देवाला. कोणी असू द्या, देवाने आईचा अहंकार ठेवला नाही. ठेवला का? उखळाला बांधताना काय म्हणत होती माझी यशोदा मैया? थांब, तुला बांधते आता, थांब, मी बांधते, मी बांधते. देव म्हणतो तू बांधते का? मला बांध. बांधायला लागली, 2 बोट दोरी कमी पडायची. कंटाळून गेली यशोदा मैया. अरे काना का बांधल्या जात नाही? मा, मी शब्द काढून टाक, मी बांधून घेतो. मला अहंकार जमत नाही. आईचा अहंकार घालवला, पत्नीचा अहंकार घडवला. सत्यभामा आहे, सत्राजित राजाची मुलगी आहे, श्रीमंत कोणी आहे, सगळं आहे, ऐश्वर्य आहे. कोणाला बोलत असताना महाराज हे दाखवायचे, मी एवढी श्रीमंत आहे, हे आहे, ते आहे. देव म्हणले पर एक दिवस पाहतो. नारदजीला बोलवलं. नारदजी सत्यभामेची परीक्षा घ्यायची म्हणले देवा. सकाळी सकाळी नारदजी सत्यभामा माताच्या इथे गेले आणि गेल्याच्या नंतर नारदजीला बघितलं. या 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 आगतम आगतम सुस्वागतम बसा. बसल्याच्या नंतर आता भाव आणले. त्यावेळेस सत्यभामा विचारते, जन्मोजन्मी मला हाच पती भेटला पाहिजे, भगवान श्रीकृष्णच भेटले पाहिजे, त्याच्यासाठी काय करू मी? काही नाही म्हणले. जन्मोजन्मीची एखादी जर आपल्याला गोष्ट प्राप्त पाहिजे असेल तर या जन्मात ती दान केली पाहिजे, म्हणजे पुढच्या जन्मात भेटून जाते आपल्याला. हा बर म्हणले, मग मला दान द्यायचा माझा नवरा, पण कोणाला देऊ? म्हणजे कोणाला काय द्यायचं? मीच आहे की म्हणले, मलाच द्या दान. चालतंय म्हणले, मी द्यायला तुम्हाला दान. म्हणले तसं नाही, पाणी सोड, संकल्प सोड. मला संकल्प सोडायला लावला. जसा संकल्प सोडला मग तसे भगवान परमात्मा उठले आणि नारळीच्या महाराज रुमालच पकडला, विनय धरून चला म्हणले आता मालक कुठं? भगवान परमात्मा चालले. तर त्या सत्यभामेच्या सवतीला माहित झालं. सगळ्या आल्या महाराज पळत. तुझ्या एकलीचा नवरा होता का म्हणे? हा, तू एकली निर्णय घेतला की नवरा दान द्यायचा, आता आम्ही काय करायचं म्हटलं? अगं येडी का तू? अगं परब्रह्म या जन्मामध्ये आपल्याला सापडले आणि या जन्मात आनंद घ्यायचा तो दान देऊन टाकलं म्हणले. तू कळतं का तुला? काही सवती बोलत होत्या, तिला कळालं की माझ्याकडून चुकी झाली. गेले नाराजीकडे. नाराजी, माझं चुकलं, माझा नवरा मला परत वापस द्या. म्हणजे एक शास्त्रात एकदा दान दिलेली वस्तू पुन्हा मागायची नसते, ना तर परत पुन्हा एक पहिलं दान द्यायचं नसतं. दान दिलेल्या वस्तूकडे जर एकदा पाहिलं त्याच्यात दोष निर्माण होतो. म्हणून देण्याच्या अगोदर 100 वेळेस विचार करायचा, मी देऊ का? नाहीतर लोक नाही का बोलण्याच्या भावामध्ये काही बोलून जात, आमचं हे दान, आमचं ते दान म्हणा. आणि देण्याची वेळ आली की लोक आम्ही कुठं म्हणलो तसं असं नसतं. मग पहिलंच द्यायचं नाही, दिलं तुझ्याकडे पाहायचं नाही. आता काय करावं? नारदजीला सांगितलं याच्यावर पर्याय आहे. म्हणजे काय? देवाच्या भारोभार सुवर्ण द्या म्हणले. सत्यभामेचा तरी अहंकार कमी झाला नाही. सोनं तर भरपूर म्हणजे श्रीमंतक म्हणायची पूजा केली तर 1.5 क्विंटल सोनं येते म्हणजे दररोज. तुमच्याकडे काय क्विंटल सोनं आहे?
झोपल्या का तुम्ही? सोनं काय कुंटले म्हणाल? माया हो, कोणीच बोललं नाही. कुंटला नाही भेटत सोनं, नाही कुंटला नाही. ओ महाराज, मला 160 वर चालले आता. कुंटला ते भेटाल का? ते लोखंडी का? मग ऐका, सत्य बाबा म्हणले सुवर्ण भरपूर आहे. मग काय करायचं? म्हणजे एका पारड्यात देवाला बसवायचं आणि एका पारड्यात तुमच्याकडे जेवढं काही सोनं नाणं असेल ते टाकायचं. चालतं. देवाला बसवलं, एका पारड्यात सोनं नाणं टाकायला लागली महाराज सत्य बाबा. पण देव तिला माहित नाही पैशावर भेटत नसतो, अहंकाराने देव भेटत नसतो. सत्य बाबेचा अहंकारच होता की नाही. सगळ्या राण्याने काही काही टाकलं पण तरी पारडं उचलत नाही. शेवटी महाराज माझ्या रुक्मिणी आई साहेबाकडे गेलेत पळत पळत. माझे रुक्मिणी आई साहेब बसले होते, चिंतन करत होते. भगवान परमात्म्याचं चिंतन करायचे, अखंड चिंतन सुरू आहे. पण एक सवत पळत पळत आली. अगाय तुम्ही स्वस्त कशा बसल्या म्हणले, चला गेलं पाहिजे आपण. स्वस्त कशा बसल्या, उठा के चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा के चला. चला म्हणले. काय झालं? म्हणले आपल्या सौतीनं आपल्या पती देवाला दान दिले. तुमच्याकडे जर काही असेल तर घ्या म्हणले सोनं नाणं. माझ्या आई साहेबांनी सोनं नाणं घेतलं नाही, पण तुळशीचे पाने घेतले आणि मंजुळा घेतल्या. चला मोठ्या भावाने महाराज हातामध्ये घेतलेले आहेत आणि गेले. सगळं ते धन द्रव्य काढायला लावलं, तुळशीचं पान आणि मंजुळा ठेवले. माधव झाला बरोबरी, पारड सारखा आलं आणि भगवान परमात्म्याला उतरून घेतलं. सत्यभामेचा सुद्धा अहंकार देवाने घालवला. रुक्मिणी आई साहेबांनी काही मागितलं नव्हतं आतापर्यंत. सगळ्या राण्या काही काही मागायच्या, पण रुक्मिणी आई साहेबांनी काही मागितलं नाही. म्हणून रुक्मिणी आई साहेबाची सुद्धा परीक्षा घेतली माझ्या भगवान परमात्म्याने. नंतर महाराज मुलं आहेत, भगवान परमात्म्याची मुलं सांब आहे, प्रद्युम्न आहे. महाराज एवढे सुंदर मुलं भगवान परमात्म्याजवळ राहायचे. अनिरुद्धची सुद्धा कथा येते महाराज, एवढे गोड आहेत. एक दिवस भगवान परमात्मा आपल्या मुलाला सांगतात, अरे ऐका, मी जरी देव असलो की नाही, पण कर्म कोणाला चुकत नाही बरं. कर्म बरोबर केलं पाहिजे. भगवान परमात्मा लेकराला सांगत होते, पण लेकर न ऐकल्यावर घेत होते. कधी कधी अति परिचयात अवज्ञा होतात हे की जास्ती परिचय झाला की माणसाला त्याचं महत्व राहत नाही, महत्व निष्ठून जातं, निघून जातं. म्हणून जास्ती कोणाचा परिचय केला नाही पाहिजे, जास्ती कोणाच्या घरी दाट गेलं नाही पाहिजे, जास्ती कोणाला बोललं नाही पाहिजे. मित भाषा असलं पाहिजे हे की म्हणजे ते प्रेम टिकून टाकतं. हल्लीच्या काळामध्ये नंबर झाले तिच्यामध्ये भरपूर, पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाही. पूर्वी माणसं एकूण एकाला भेटले तर पहिले रडायचे आणि नंतर बोलायचे. राम साबून पण करता येईल ना, हे सगळे झाले आणि काय साधं नाही ते. गोपाल कृष्ण मी जय. आपल्याचे बोलच देवाचं न ऐकण्यावर घेतात. त्याच वेळेस देवाने सर्व यादव कुळाला शाप दिला, पण स्वतःच्या हातात देता येत नाही.
म्हणून प्रत्येकाला कथा माहीत आहे, सांब नावाच्या मुलाला साडी नेसवली. एक महात्मा समुद्राच्या काठावर बसलेले होते आणि हा महात्मा खरा आहे की खोटा म्हणून पोटामध्ये चिंक घातले, चिंध्या घातल्या आणि त्या सांबाला गेलं महाराज नटून नटून. महात्म्याच्या समोर नेलं आणि सर्व विचारतात, महात्माजी ही आमची बहीण आहे म्हणले, तिला मुलगा होईल की मुलगी होईल हे आम्हाला सांगा. महात्म्याने ओळखलं की हे देवाची मुलं आहेत आणि माझी चेष्टा करतात म्हणले. म्हणून महात्म्याने सांगितलं, हिला मुलगा नाही मुलगी नाही म्हणले, हिला होईल मुसळ. आणि त्या मुसळापासून तुम्हाला सर्वांना शाप देतो, ते मुसळच तुमच्या मरणाला कारणीभूत ठरेल म्हणले. सर्व यादव कुळ नष्ट होईल. शाप दिला. भगवान परमात्म्याला कळायला शाप भेटला. म्हणून राजा परीक्षितीला सांगितलं, राजा आता ही झाली कथा बनली. भगवान परमात्मा मथुरेमध्ये अवतीर्ण झाले, गोकुळामध्ये राहिल्याच्या नंतर सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये राहिले. परत आपल्या आईवडीला घेऊन द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर पांडवाला सहकार्य केलं, त्यांना दुःखापासून सोडवलं. एवढं केलं आणि सुंदर आपला संसार केला. आणि संसार केल्याच्या नंतर भगवान परमात्मा शेवटी भालका नावाच्या तीर्थावर गेले. सोरटी सोमनाथ पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर भालका नावाचं तीर्थ आहे. आज सुद्धा आपल्याला तिथं पाहायला भेटते महाराज. त्यावेळेस माझे परीक्षित महाराज सांगतात, महाराज मला तर तुम्ही मी असं ऐकले की भगवान परमात्म्याचा बालसखा सुदामा होता. हो म्हणजे होता. मग तेवढं चरित्र सांगा ना मला. त्यावेळेस माझे शुक महाराज सांगतात, अब में संतोष धम सब धन धुरी समान. काहीच्या घरात भरपूर संपत्ती आहे म्हणले, पण ते समाधानी नाहीत. सगळे जेवढ्या सुविधा लागतात की नाही, हल्लीच्या काळामध्ये घरामध्ये एवढ्या सुविधा आहेत की त्यांना कशाचीच कमतरता नाही, पण तरी समाधानी लोक दिसत नाहीत आपल्याला. सगळं आहे. पूर्वीच्या जर माझ्या आजीमाईचा जर विचार जर केला माया हो, तर आजीमाईला सगळे काम हाताने करावं लागायचं हे की नाही. आता तेच काम माझी माय 2 मिनिटात करते. चटणी पहिले कुटायची आहे की नाही, मला कुटायची 2-2 तास जायचे. आता तेच माझ्या माय मिक्सर लावतात, बटन दाबलं की झाली चटणी तयार. किती माणसाची करायची किंवा माणसाची चटणी करायची तरी चालते. होते की नाही. आज सुविधा भरपूर आहेत. पूर्वी 10-15 लोक घरामध्ये असले की त्याचं धुणं धुण्यासाठी माझ्या माया 2-3 तास लागायचे. पण आता तसं काही नाही. आता त्या मोठ्या मशीनी आल्या, असे कपडे टाकायचे आणि पलीकडून लगेच साफ करून लगेच वाळून घेऊन लगेच प्रेस करून लगेच पाणी. फक्त एखाद्याशी माणसालाच नका टाकू त्याच्यात. सगळ्या सुविधा आल्या म्हणतो. ह्या सगळ्या सुविधा आहेत ना. घरामध्ये कसं वातावरण ठेवायचं, गरम ठेवायचं, थंड ठेवायचं, ह्या सुद्धा सुविधा आहेत. पण ह्या सगळ्या सुविधा असताना सुद्धा माणसं बेचैन आहेत. संपत्ती भरपूर आहे, पैसा पाहिजे तेवढा आहे, सगळं आहे, खायला तर कायचे आता हेच राहिलं नाही. असं इथलं कोणीच नाही की ते तृप्त झालेला नाही माणूस. काही जरी पाहिलं ते मग अरे नको बाबा, गुलाबजाम बी नको आता, मला काय नको, तृप्त आहे मी आता. पहिले असं नसायचं. पूर्वी सप्ताह असला सांगत होते महाराज. बालयोगी महाराजांची कथा होती. 10-10 हजार लोक आपल्या गावामध्ये यायचे पंचकोशीमध्ये. म्हणजे अन्नदान व्हायचं महाराज. बालयोगी महाराज कथा करायचे महाराज. महात्मा होते हे की नाही. तिथं गोड महात्मा. भाग्यवान आहात तुम्ही की त्याच्या महात्म्याची तुम्हाला कदा श्रवण करायला भेटेल. एवढे सगळे त्या काळात सुविधा नव्हत्या, पण माणसं एवढेच प्रसन्न होते ना.
आज सुविधा वाढल्या पण माणसाची प्रसन्नता कुठं निघून गेली कळत नाही. माझ्या सुदाम देवाच्या घरी या सुविधापैकी एक सुविधा सुद्धा नव्हती. गरीब होते माझे सुदामजी, गरीब होते बरं का. दरिद्री, दरिद्रीचे याचे दरिद्री या शब्दाची व्याख्या वेगळी आहे. दरिद्री म्हणजे कोण? ज्याची इच्छा कधी पूर्ण होतच नाही तो दरिद्री. माझे सुदामजी गरीब होते पण अखंड देवाचं चिंतन करायचं मला. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री. सुशीला माता आहे, एवढी महाराज धर्मपत्नी. कधी पतीला म्हणले नाही पतिदेव काय हो तुमच्या घरामध्ये बरोबर घर नाही, बरोबर राहायला खाण्याचे बांधले पण नाही महाराज. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता. आपल्या पतीच्या सुखात सुद्धा सोबत, मला वाटते कधी कधी सुखात सोबत नसले तरी चालतात पण पतीच्या दुःखात सोबत असलं पाहिजे, आहे की नाही? असलं पाहिजे. ज्याला संसार चांगला करायचा ना तर दोघं नवरा बायको जर एकूण एकावर जर जीव लावणारे असतील ना मग त्यांना कोणी दुःख देऊ शकत नाही. त्यांचा मुलगा नाही बोलला तरी चालतं, त्यांच्या मुलाने घराच्या बाहेर काढलं तरी पत्नी म्हणते मालक हे काट जन्माला जागू कर. आपण दोघंच होतो की केला का नाही संसार? दुसऱ्याचे महिने घातले का नाही? मी रोजाने गेले का नाही? परत मालक मी तुमच्यासाठी काम करीन पण तुम्ही खचून जायचं नाही बरं का. तुम्ही जर खचून गेला तर माझं काही खरं नाही. अशा अनेक घरात. सुशीला माता सुद्धा तशीच होती. मा बोलायची जाते म्हणले दिवस हे बी जाते पण दररोज तीच महाराज. भिक्षा मागितल्याशिवाय घरातले चूल पेटत नव्हते. कधी भिक्षा भेटायची कधी भेटायची नाही. आम्हाला 15 दिवसाला एक एकादशी आमच्या घरामध्ये येते पण माझ्या सुदाम देवाच्या घरामध्ये दर दिवसा आड एकादशी होती. म्हणजे घरात काही खायलाच नाही तर उपवासच पकडायला लागायचा ना. दररोज महाराज मुलं आहेत, अंगभर कपडे सुद्धा नाहीत त्यांना. माझ्या सुशीला मातेच्या अंगावरचे जे लुगडं आहे का ना ते फाटक आहे. सुदामजी जे आहेत त्यांचं धोतर फाटक आहे. अंगामध्ये तर काही अंगरखा नाही, काही कुर्ता नाही, जानव आहे. सर्व हड्डी अशी मोजता येते, सर्व मांस हाडाला चिटकलेलं आहे पण चेहऱ्यावर एवढं सुंदर तेज आहे ना. भगवान परमात्म्याचं अखंड चिंतन करतात. शेवटी माझ्या आई साहेबाला वाटलं असं जर राहिलं तर माझा संसार पूर्ण होणार नाही. म्हणून आठवलं महाराज त्यांना की माझ्या पतिदेवाचे बालसखा जे आहेत की नाही आज ते द्वारकेचे राजा झालेले आहेत. मी जर यांना तिकडे जर पाठवलं तर किमान माझा संसार तरी चांगला होईल ना. म्हणून एक दिवस भजन करत होते माझे सुदामजी आणि गेले आणि सांगितलं स्वामी मला कळालंय म्हणजे तुमचा जो बालसखा आहे बालमित्र आहे सुदाम आपले कृष्णजी त्याच द्वारकेचे राजा झालेले आहेत. आनंद वाटला. कोणी सांगितलं तुला हे वाटतं? माझ्या मित्राची आठवण काढून दिली तू. हो मग तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या मित्राला भेटायला जावं? मला जावं वाटतंय का? खरंच सांगू अगं तो एवढा श्रीमंत आहे, माझी ही अशी अवस्था आहे. पहिले एक मी गेल्याच्या नंतर मला ओळखेल की नाही. आणि ऐक अगं मित्राच्या घरी जात असताना कधी रिक्त हाताने गेलं नाही पाहिजे, म्हणजे काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. आपल्याकडे काय त्यावेळेस सुशीला माता सांगते मी त्याची व्यवस्था केलेली. म्हणजे 5 घरचे मुठभर पोहे आणले, 5 घरचे एक घास. एका घरचे बी आणू शकत होती पण देवाला सांगायचं देवा दर दिवशी 5-10 घर मागितल्याशिवाय माझी चूल पेटत नाही बरं. आणि मला माहित आहे माझे पतिदेव तुम्हाला सांगणार नाही म्हणून पोह्यामधून निरोप द्यायचा, संदेश द्यायचा देवाला. बांधायला बरोबर कपडा नाही, एका चिरकुटामध्ये बांधलं आणि दिलं आणि माझे सुदामजी चालले. जाते जाते मन में हरे कृष्ण राम, जाते जाते
हरे कृष्ण राम चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा जब जाते मन में हरे कृष्ण राम जब जाते मन में हरे कृष्ण राम चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा तुम्हारी तालियां बजाओ, तुम्हारी धन्यवाद तालियां तांदुल की पोटली बगल में नवा लोटार झारी गले लटकाए तांदुल की पोटली बगल में नवा लोटार झारी गले लटकाए जाते हुए श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा हरे भजन करत माझे सुदाम महाराज पायामध्ये काही नाही आव्हाने पायात चालले पाय फोडायला लागलेत एक एवढी तास होती की माझा भगवान परमात्मा मला भेटला पाहिजे चेहऱ्यावर एवढी आतुरता होती महाराज आज सुद्धा कधी देवाला बघतो चालता चालता द्वारकेमध्ये पोहोचलेले आहेत आणि द्वारकेमध्ये पोहोचल्याच्या नंतर एकाला विचारलं का हो श्रीकृष्णाचं घर कुठं आहे म्हणजे कृष्ण नाही कृष्णाचे ठाकूर म्हणायचं आणि नंतर महाराज भगवान परमात्म्याच्या राजमहालासमोर उभे राहिलेत आणि द्वारपाळाला सांगायला लागलेत पण द्वारपाळ काही ऐकत नाही द्वारपाळ जरा अवघड दिसत मला द्वारपाळाला सांगितलं जा माझा बाल सखा आहे म्हणले त्यांना सांगा की त्यांचा मित्र सुदामा आलेला आहे द्वारपाळ काही ऐकत नाहीत म्हणून विनंती करतात द्वारपाळाला देखो देखो ये गरीबी का
तिलक दर पे विश्वास लेके आया, मेरे बचपन का यार है मेरा शाम, यही सोच कर मैं आस लेके आया। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया, इधर पे सुदामा गरीब आ गया। सुनते ही बोले चले आए मोहन, लगाया गले को सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, तेरे नाम कैसा अजीबा गया, कैसा अजीबा गया। हर बार बारो कन्हैया उससे कहीं गरीब आ गया, मेरे सुदामा गरीब आ गया। नसर पे है पगड़ी नरक पे है जामा, लगाया बता दो नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा। नसर पे है पगड़ी नरक पे है जामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा। नसर पे है पगड़ी नकल पे जामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा, बता दो कन्हैया से नाम है सुदामा। एक बार मोहन सीधा करके कह दो, एक बार मोहन सीधा करके कह दो, कि दिल में सखा बदनसीबा है, कि दिल में सखा बदनसीबा है। भगवान परमात्म्याला महाराज भेटण्याची इच्छा होती. द्वारपाळाला सांगितलं, द्वारपाळ एक पळत गेला. भगवान परमात्म्याला सांगितलं, भगवान परमात्मा पळत गेले आणि सुदामजीला आता कसं आणि आणल्याच्या नंतर सुदामजीला राजसिंहासनावर बसवलं. स्वतः भगवान परमात्मा सुदामजीच्या पायाजवळ बसतात. महाराज राण्याला सांगितलं, जा लवकर माझ्या सुदामजीची मला चरण धुवायचे आहेत, पाय धुवायचे आहेत, लवकर पाणी घेऊन या. पण प्राण्यांना अहंकार झाला, कोण कोणता फक्कड महात्मा आहे आणि त्यांचे पाय आम्हाला धुवायला लावतात. म्हणून भगवान परमात्म्याला राण्याचा अहंकार सहन झाला नाही. देखी सुदामा की, देख सुदामा की धीर दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुए नहीं, नैनल के जल से पग धोए, नैनल के जल से पग धोए। स्वतःच्या आशोने भगवान परमात्म्याने सुदाम देवाच्या चरणाचा अभिषेक केलेला आहे. सुदामजी सोबत बोलणं झालं. महाराज भगवान परमात्मा बोलतात, सुदामजी बोलतात, पण सुदामजी आपली गरिबी सांगत नाहीत. शेवटी भगवान परमात्म्याने लपवलेली जी पोह्याचं जे गाठोडं आहे की नाही, मग छोटं मुठभर ते काढलं आणि बघितलं, त्याची गाठ सोडली. असं म्हणतात सुदामजीच्या सोबतचं जे गाठोडं होतं की नाही, पोटडी, त्याची गाठ सोडली नाही, सुदामजीच्या गरिबीचीच गाठ सोडली देवाने. एक घास खाल्ला, गाव सोन्याचा दिला. दुसरा घास खाल्ला, कर्मरेखा बदलून टाकली. तिसरा घास खाणार, राण्याने हात पकडला. म्हणले, मालक
तिसरा घास खाऊ नका, आम्ही खातो म्हणले. का सर्व जर आपल्या भक्ताला देऊन टाकलं तुम्ही कसे राहणार? तसं जर पाहिलं तर भगवान परमात्मा सगळा भक्ताचाच आहे. सुदामजीचा महाराज महिमा वाढवला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. एवढं गोड महाराज कथा ही. एकदा या झाकीसाठी जोरदार टाळी वाजवा. म्हणून परीक्षित महाराजाला सांगितलं. नंतर भगवान परमात्मा भालका तीर्थ नावाच्या क्षेत्रामध्ये आहेत. एका व्याधाने बाण मारला, निमित्त होतं भगवान परमात्मा, तो बाण लागला, पळत आला. महाराज बसा बसा इथंच राहा. बाण लागल्याच्या नंतर तो पळत आला. म्हणजे देवा माझं चुकलं, म्हणजे चुकलो मी होतो, पण तू आज बरोबर केलं म्हणले. तुझं कर्म होतं ते आणि माझं सुद्धा कर्म होतं, म्हणून मला तुझं निमित्त म्हणून इहलोक सोडावं लागतो. भगवान परमात्मा निर्धामा गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा परीक्षेत सांगितलं, राजा संपूर्ण कथा मी तुला सांगितली. आता काही क्षणामध्ये तुला तक्षक नावाचा सर्प येणार आणि दंश करणार, तुझा मृत्यू होणार आहे. त्यावेळेस राजा परीक्षितीने सांगितलं, महाराज ज्याला मृत्यू आहे तो मी नाही, आणि मी जो आहे त्याला कधी मरण नाही. मी अमर आहे. मी अमर आहे आणि मला कोणी मारू शकत नाही म्हणले. आज मला कळालं, म्हणून ही कथा मी श्रवण केले, माझं परम भाग्य म्हणले. ही कथा आपल्याला सुद्धा श्रवण करायला भेटते आणि मला सुद्धा थोडी सांगायला भेटली. माझंही परम भाग्य आहे म्हणजेच की भगवान परमात्म्याची कथा सांगण्याचा योग आहे. माझे सर्व आदरणीय महाराज मंडळी, तुम्ही सर्व गावकरी मंडळी गेले 3 वर्ष झाले आमच्यावर प्रेम करता. महाराज तुम्ही जर या 3 वर्षामध्ये आमच्याकडून काही चुकलं असेल बोलण्यामधून कशामधून, आता माणसाला 3-4 तास बोलायचं म्हणलं की एखादा शब्द तिकडे इकडे होत असतो बरं का. म्हणून जर झाला असेल तर आई वडिलाचं अंतःकरण करा आणि माफ करा. झालेली ही भागवत रूपे सेवा सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळी, माझे सर्व आदरणीय महाराज मंडळी यांच्या चरणावर ठेवतो. सेवेला पूर्ण विराम. एक श्लोक आपण सर्वांनी बोलायचा आहे. नंतर श्लोक झाल्याच्या नंतर आता महाआरती होईल. महाआरती झाल्याच्या नंतर बस, कारण की आज थोडी धावपळ आहे. गेल्या वर्षी मी काला होऊन गेलो आहे की नाही, पण यावर्षी तसा योग नाही, कारण की मला शिव महापुराण सुरू करायचे आंबडला. ते लोक फोन करत आहेत, महाराज कधी येता कधी येता कधी येता. पण चला आपण आपला 12चा टाइम जर आहे की नाही, पण 1 वाजले म्हणजे आपण तरी बी 1 वाजेपर्यंत घेतलंच, काही टेन्शन नाही. एक श्लोक बोलू आणि श्लोक झाल्याच्या नंतर महाआरती. सर्वांनी हात जोडा. सर्वांनी हात जोडायचे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं, सर्वपाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमनः, प्रणामो दुःख शमनः. तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं, सर्वपाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमनः, दुःख शमनः. तं नमामि हरिं परं, तं नमामि हरिं परं. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनं, सर्वपाप प्रणाशनं, प्रणामो
नमो दुःखशमन नमो दुःखशमन तं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं हरि ॐ सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः श्रीहरये नमः श्रीहरये नमः श्रीहरये नमः बोल बाके बिहारी लाल की गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे नमः पार्वती पते हर हर महादेव सिद्धेश्वर महाराज